नमस्कार इंजिनियर. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा लेट आहे, पण खूप कामाचा आहे. तुम्ही जर येता हे 2-4 व्हिडिओ बघितले, तर तुमची पूर्ण HVAC सब्जेक्टची पूर्ण तयारी होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया. तर HVACच्या पहिल्या चॅप्टरमध्ये 2-3 कूलिंग सिस्टीम आहे. त्याच्यामधली आपण पहिली बघणार आहे, ज्याचे न्यूमेरिकल पडतात. 2 येत्या एक्झामला, त्याच्यातले सिंपल आहे आणि एक बूटस्ट्रॅप आहे. तर आपण पहिले सिंपल बघू, नंतर बूटस्ट्रॅप बघू. तर सिंपलमध्ये काय आहे, ही डायग्राम लक्षात आली तरच न्यूमेरिकल समजेल. तर डायग्राममध्ये काय आपल्याला या सिस्टीममध्ये काय आहे, सराउंडिंग एअर आहे, एक सराउंडिंग एअर आहे, इथून ही सराउंडिंग एअर स्टार्ट होती मध्ये जायला या सिस्टीमच्या. तर त्याला आपण P1 आणि T1 मानून घेऊ, म्हणजे प्रेशर T1 आणि टेम्परेचर T1, प्रेशर P1 टेम्परेचर T1. त्याच्यानंतर तीच एअर इथं पुढे गेली, त्याच्यात आयसेंट्रॉपिक, त्याचं कधी कधी आयसेंट्रॉपिक आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतं, आयसेंट्रॉपिक आहे का नाही. मग आता इथं दिलेलं आहे P2 आणि T2, म्हणजे प्रेशर 2 आणि टेम्परेचर 2. रॅमिंगमुळं तिथं प्रेशर वाढतं आणि टेम्परेचर पण वाढतं. त्याच्यानंतर हे कॉम्प्रेसर, आता रॅम एअर कॉम्प्रेसरमधून गेली आता स्टेज 2ला, स्टेज 3ला कॉम्प्रेसर एअर कॉम्प्रेस झाल्यामुळं तिचं टेम्परेचर पण वाढलं आणि प्रेशर पण वाढलं, तिथं प्रेशर P3 आणि टेम्परेचर T3. त्याच्यानंतर पुढं हीट एक्सचेंजरमध्ये कॉम्प्रेस झालेली हवा गेली आणि रॅम एअर तिथूनच त्याला हीट एक्सचेंजरमध्ये आली. रॅम एअर परत एक्झिट होऊन जाते फॅनमध्ये, पण रॅम एअरचे टेम्परेचर कमी राहतं आणि हीट कॉम्प्रेसरमधल्या हवाचं टेम्परेचर जास्त राहतं. इथं त्यांची हीट एक्सचेंज होती, प्रेशर सेम राहतं, हीट एक्सचेंज होती. त्याच्यामुळं P3 आणि P4 हे दोन्ही सेम आहे, फक्त लिहायचे वेगवेगळे पण सेम आहे. इथं मग हीट एक्सचेंजरच्या आधी आणि कॉम्प्रेसरच्या आधी, कॉम्प्रेसरच्या नंतर P3 T3 आणि हीट एक्सचेंजरच्या नंतर P4 T4. त्याच्यानंतर हे टर्बाईन, कुलिंग टर्बाईनमध्ये हवा एक्सपांड होते, एक्सपांड झाल्यामुळं तिचं टेम्परेचर तर कमीच होतं, टेम्परेचर कमीच ऑलरेडी तिचं, पण तिचं यावेळेस प्रेशर कमी होतं एक्सपांड झाल्यामुळं. आणि मग प्रेशर त्याला म्हणायचं P5 T5, आणि तेच परत पुढे कॅबिनला गेल्यावर अजून आणखी कमी होतं. आपल्याला जेवढं कॅबिनला पाहिजे तेवढं आपण कुलिंग टर्बाईनमध्ये कमी करून घेतो, नंतर कॅबिनला देतो आणि नंतर कॅबिनमधून परत एक्झिट टेम्परेचर बाहेर जातं, ते T6 T5 T6 P6 असे टेम्परेचर आहे. चला तर मग आता आपण डायरेक्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. आता आपण जे न्यूमेरिकल बघणार आहोत ते न्यूमेरिकल आहेत सप्टेंबर 2024, म्हणजे मागच्या वर्षीचं न्यूमेरिकल आहे आणि सिम्पल आहे. सिम्पल एअर कूलिंग सिस्टीमचे जे न्यूमेरिकल ते सिम्पल आहे बूटस्ट्रॅपपेक्षा. त्याच्यामुळे लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. खूप मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनायला, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे क्लासमेट असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून मला आणखी मदत होईल आणि आणखी मोटिवेशन भेटेल तुम्हाला आणखीन असेच नवीन नवीन हेल्पफुल व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर आता तुम्हाला स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसत असेल. अँड एअरक्राफ्ट रेफ्रिजरेशन प्लांट हॅज हँडल टू कॅबिन लोड ऑफ 30 टन, म्हणजे आपल्याला TR दिलेला आहे 30 टन. त्याच्यानंतर द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर इज 17 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आता हे ॲटमॉस्फेरिक आहे, म्हणजे आपण मग डायग्राम बघितली तर तिचं सगळ्यात पहिलं जे टेम्परेचर आहे ते P1 T1, तर हे आपलं पहिलं टेम्परेचर T1. द ॲटमॉस्फेरिक एअर इज कॉम्प्रेस टू प्रेशर ऑफ 0.95 बार. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहेत ते दिलेलं आहे आपल्याला, आणि ते किती आहे 0.95 बार आणि 30 डिग्री सेल्सिअस. हे आता P2 आणि T2 आहेत, जे रॅमिंगमुळं आता जे ॲक्शनमुळं हे आपल्याला भेटलेलं आहे 30 डिग्री आणि 0.95 डिग्री. हे बघा आता इथं सराउंडिंग जे दिलेलं आहे आपल्याला ते फक्त 17 दिलेलं आहे, 17 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर जे पुढचं आहेत the atmospheric air is compressed to a pressure 0.95 bar and temperature 13 डिग्री सेल्सिअस ड्यू टू रॅमिंग ॲक्शन. त्याच्यानंतर जी एअर इथं रॅमिंगमुळं म्हणजे इथं आली आहे ती जोरात धडकल्या गेली, किंवा असं म्हणू शकतो आपण मराठीमध्ये जोरात धडकल्या गेली. त्याच्यामुळे तिचं टेम्परेचर फ्रिक्शनमुळे टेम्परेचर वाढलं आणि तिचं प्रेशर पण इथं जी गोल गोल दिसते त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर पण सडन तिचा एरिया कमी झाला, ती मोठ्या एरियामधून छोट्या एरियामध्ये चालली, त्याच्यामुळे तिचं एरिया कमी झाला, त्याच्यामुळे तिचं प्रेशर पण तिथं लई कॉम्प्रेसर सारखं नाही पण थोडंसं वाढलं, प्रेशर वाढलं. त्याचं प्रेशर किती झालं मग
0.95 बार, टेम्परेचर 30 डिग्री म्हणजे T2, and this air is further compressed in compressor to 4.75 बार. त्याच्यानंतर तेच प्रेशर परत कॉम्प्रेसरमध्ये इन्क्रीज झालं, त्याला म्हणायचं आपण P3. ते प्रेशर P3 आहे. कूल्ड इन अ हीट एक्सचेंजर टू 67 डिग्री सेल्सिअस. आता हीट एक्सचेंजरमध्ये ते टेम्परेचर काय झालं, टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला, त्याला म्हणू आपण T4 म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर एक्सपांडेड इन टर्बाईन टू 1 बार प्रेशर. त्याच्यानंतर ते प्रेशर कमी झालं आणि टर्बाईनमध्ये येता येता ते 1 बारच राहिलं. त्याच्यानंतर सप्लाय टू द कॅबिन. त्याच्यानंतर तेच 1 बार प्रेशर कॅबिनला सप्लाय केलं, 1 बार प्रेशर. and the air leaves the cabin at temperature of 27 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर कॅबिनची जी एअर लिव्ह करते, म्हणजे जे एअर कॅबिन सोडून जाते, तिचं टेम्परेचर किती आहे, T6. आणि द आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ बोथ कॉम्प्रेसर अँड टर्बाईन आर 0.9. आता इथं दोन्ही कॉम्प्रेसरची इथे एक कॉम्प्रेसर आहे आणि एक टर्बाईन आहे, दोघांची इफिशियन्सी दिली आपल्याला आयसेंट्रॉपिक 0.9. डिटरमाइन द फॉलोइंग. आपल्याला काय काढायला लावले त्यांनी, मास फ्लो रेट ऑफ एअर सर्क्युलेटेड सेकंड्स पर सेकंड काढायचं आपल्याला, मास फ्लो रेट ऑफ एअर सर्क्युलेटेड पर सेकंड. त्याच्यानंतर COP काढायचं आपल्याला. त्याच्यानंतर स्पेसिफिक पॉवर रिक्वायर्ड. स्पेसिफिक पॉवर रिक्वायर्डसाठी आपल्याला CP दिलेला आहे त्यांनी, कॅलरिफिक व्हॅल्यू 1.004 किलो जूल पर kg केल्विन, आणि गॅमा दिलेला आपल्याला 1.4. आणि TS डायग्राम पण ड्रॉ करायला लावली. चला तर मग आता आपण TS डायग्राम ड्रॉ करू. आता जसं आपल्याला न्यूमेरिकलमध्ये सांगितलं तर तसं आपण सगळा गिवन डाटा लिहून घेतलेला आहे. मी बोललो होतो की 3 आणि 4 टेम्परेचर दोन्ही सेम आहे, कारण की इथून कॉम्प्रेसरमधून येणारी हवा कॉम्प्रेस्ड एअर, इथं फक्त तिचं रॅमिंग एअरमुळे तिची हीट एक्सचेंज होती, पण प्रेशर सेम राहतं, प्रेशर व्हॅरी होत नाही. आयसेंट्रॉपिक प्रोसेस त्याच्यामुळं ती इथं प्रेशर व्हॅरी होत नाही, फक्त टेम्परेचर चेंज होतं. त्याच्यामुळं आपण तिथं P2, P3 आणि P4 दोन्ही सेम घेतलेले. आता आपण TS डायग्राम काढू. TS डायग्रामसाठी आपण असे डायग्राम काढून घेतलेले, सिम्पल आहे. TS डायग्राम सगळीकडे सेम असते, सगळीकडे सेम काढून द्यायची, एवढं चेक नाही करत ते. जशी मी काढतोय तशीच सगळीकडे काढली तरी चालून जाईल, काही हरकत नाही. तर एक पॉईंट घ्यायचा, त्याला 1 नाव द्यायचं, ही पहिली प्रोसेस आपली 1. त्याच्यानंतर एक दुसरा पॉईंट घ्यायचा असा, त्याला 2 नाव द्यायचं. आणि ही प्रोसेस कशी सांगितली त्यांनी, आयसेंट्रॉपिक प्रोसेस सांगितली, त्याच्यामुळं ही झाली आयसेंट्रॉपिक आणि ही झाली आयसेंट्रॉपिक प्रोसेस, ही डॅशवाली 2 डॅश, ही झाली आयसेंट्रॉपिक प्रोसेस आणि ही 2 आयडियल प्रोसेस. तर या दोघांना मॅच करून घ्यायचं. दोघांचं टेम्परेचर एकच आहे, त्याच्यामुळं T2 डॅश इज इक्वल टू T2. त्याच्यानंतर परत प्रेशरमध्ये सडनचे चेंज येतो, कॉम्प्रेसर 3 मध्ये प्रेशर वाढवलं जातं, त्याच्यामुळं हा झाला 0.3. आणि 0.3 पासून सडन चेंजेस होत्या, डायरेक्ट अशी एक लाईन काढायची. 0.3 पासून टेम्परेचर कमी होतं हीट एक्सचेंजरमध्ये. आता इकडे टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचर कमी झालं, याला नाव द्यायचं, ही रेष अजून खाली वाढायची, याला नाव द्यायचं 0.4. आणि ही प्रोसेस झाली ॲक्च्युअल प्रोसेस, आणि ही झाली डॅशवाली आयडल प्रोसेस म्हणजे आयसेंट्रॉपिक, ती झाली 3 डॅश, ही झाली 4. नंतर आपली प्रोसेस आहे 5. 4 ते 5 आता काय आहे, कुलिंग टॉवरमध्ये काय होतंय, प्रेशर कमी होतंय, त्याच्यामुळं आपण प्रेशर कमी होतंय. आता 1 नंबरला प्रेशर 0 मध्येच होतं, त्याच्यामुळं आपण त्याच्या थोडं वर घेऊ. आपलं प्रेशर 1 बार आहे, त्याच्यामुळे थोडं त्याच्या वर ठेवलं आणि तिथून एक रेष गेली, एक रेष काढून टाकली आपण. या प्रोसेसला नाव 5 नाव इथं लिहिलं. आणि ही झाली त्याची, ही ॲक्च्युअल, आणि ही झाली त्याची आयडियल प्रोसेस, तिला नाव देऊ 5 डॅश. आणि अशी सरळ पुढं जाऊन एकला मॅच करून देऊ, म्हणजे कम्प्लीट होऊन जाईल आपली TS डायग्राम. त्याच्या पुढचे नावं लिहिलेच पाहिजे असं काही नाही, पण लिहिले तरी चांगलेच आहे. आपण लिहून टाकू तुमच्या सोयी, असे नावं तुम्ही लिहू शकता. चला तर मग आता आपण न्यूमेरिकल पुढं सॉल्व करायचं बघू.
तर तुमच्यासाठी खास ही शीट बनवली आहे. तुम्ही जर ही शीट रट्टा मारून गेले, रट्टा म्हणजे समजून गेले आणि पाठ लक्षात ठेवली आणि डायरेक्ट एक्झामला गेले तरी चालेल, कारण की या जी शीटवर जेवढे म्हणजे या पेपरवर जेवढे मी फॉर्म्युले लिहिले तेवढे पण आपल्याला यूज करून हे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. एकदम सिंपल स्टेप्स आहे, सिंपल फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. चला तर मग जे स्टेप बाय स्टेप आपण मी जर स्टेप बाय स्टेपच फॉर्म्युले लिहिले सिम्पलचे जो सगळे न्यूमेरिकल आले ते याच सिम्पल एल प्रोसेसचे जे न्यूमेरिकल आले ना कूलिंग प्रोसेसचे ते याच फॉर्म्युलेने सॉल्व करायचे. एकदम सोपे. चला तर मग सॉल्व करू आपण. पहिला फॉर्म्युला आहे आपला, म्हणजे पहिले आपल्याला ना तर गिवन डाटामध्ये आपल्याला T1 आणि T2 टेम्परेचर दिले, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण आता T2 टेम्परेचर फाइंड करू. पहिले या न्यूमेरिकलमध्ये पहिले असंच आहे, टेम्परेचर फाइंड करावं लागतं. तर आपल्याला T1 T2 दिलेले आहेत, मग आपण डायरेक्ट T3 टेम्परेचर फाइंड करू. T3 टेम्परेचरसाठी आपल्याला काय करायचं आहे, T3 डॅश इज इक्वल टू T2 मल्टिप्लाय बाय P3 अपॉन P2. त्याला ब्रॅकेटला रेस टू टाकायचं, रेस टूला गॅमा -1 अपॉन गॅमा. तर T2ची व्हॅल्यू आपली 303 केल्विन मल्टिप्लाय बाय P3ची व्हॅल्यू आपली प्रेशर P3 आपला 4.75 अपॉन 0.95 आणि गॅमाची व्हॅल्यू आहे 1.4 अपॉन 1.4 मायनस 1 अपॉन 1.4. तर हे सर डायरेक्ट कॅल्सित जरी टाकलं तरी चालतं. गॅमाची व्हॅल्यू डायरेक्ट आपण काढू, याची हे आपण सॉल्व करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. गॅमाची व्हॅल्यू 1.4 मायनस 1 अपॉन 1.4 इज इक्वल टू 0.2857. आता त्याची व्हॅल्यू तीच आपण डायरेक्टली पुढे लिहित जाऊ म्हणजे सोपं जाईल आपल्याला. तर T3ची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्सिट टाकली आपण अशी, तर T3ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 479.88. हे झालं T3 केल्विनमध्ये. आन्सर. त्याच्यानंतर आपण फाइंड करू डायरेक्ट टेम्परेचर आपल्याला दिलेले जास्त, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे तो घेऊ. याला कॉम्प्रेसर इफिशियन्सीचा फॉर्म्युला म्हणतात. इफिशियन्सी C म्हणजे कॉम्प्रेसर, T3 डॅश मायनस T2 अपॉन T3 मायनस T2. तर आपल्याकडे याच्यामधली इफिशियन्सी दिलेली आपल्याला न्यूमेरिकलमध्ये. तर इफिशियन्सी अशी आहे 0.9. इफिशियन्सी दोन्ही इफिशियन्सी सेमच आहे 0.9 टर्बाईनची कॉम्प्रेसरची. तर 0.9 लिहिली इज इक्वल टू T3 डॅशची व्हॅल्यू आपल्याकडं 479.88 मायनस T2ची व्हॅल्यू 303 केल्विन अपॉन T3 मिसिंग आहे मग जसा तसा लिहिला आणि T2ची व्हॅल्यू आणि हे डायरेक्ट कॅल्सिट टाकलं आपल्याला T3ची व्हॅल्यू भेटली 499. डायरेक्ट कॅल्सिट टाकायचं, आन्सर येऊन जातं लगेच आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली. आता आपल्याला फाइंड करायचं आहे T4. तर T4 आपल्याला डायरेक्ट दिलाय का त्यांनी, T4 डायरेक्ट दिलाय, मग तो लिहून घेऊ. T4 इज इक्वल टू आपल्या सोयीसाठी लिहायचं आहे 340 केल्विन. फाइंड करायची गरज नाही आपल्याला त्याच्यामुळे त्याची आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे T5 फाइंड करायचा आपल्याला. T5 डॅश इज इक्वल टू तो सेम फॉर्म्युला आहे, T4 लिहायचा त्याच्यापेक्षा छोटा मल्टिप्लाय बाय, आता इथं T5 आहे मग इथं पण T5 घ्यायचा अपॉन T4. वर इथं गॅमा -1 अपॉन गॅमा. तर T4ची व्हॅल्यू 340 केल्विन मल्टिप्लाय बाय T ने इथं P आहे सॉरी. तर आपल्याला 5चं प्रेशर आहे आपलं P5 आहे 1 बार अपॉन P4 आहे आपला 4.75 आणि इथं गॅमाची व्हॅल्यू 0.2857 आणि इज इक्वल टू. तर आपली T5 डॅश व्हॅल्यू आपण हे सगळं कॅल्सिट टाकलं
आणि आपल्याला भेटला T5 217.8 केल्विन. 217.8 केल्विन आन्सर. हे असं करून टाकायचं म्हणजे आपल्या एक्झामिनरला चेक करणाऱ्याला सोपं पडतं नुसतं आन्सर बघायला. मला असं आमचे सर म्हटले होते म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला नेक्स्ट आहे टर्बाईनची इफिशियन्सी दिलेली आहे आपल्याला आणि ती काढायसाठी आपल्याला पुढचे व्हॅल्यू दिलेलं आहे T4 मायनस T5 अपॉन T4 मायनस T5 डॅश. आता आपल्याला टर्बाईनची इफिशियन्सी 0.9 दिलेली जशीच तशी लिहून घेतली. T4ची व्हॅल्यू जर वर दिलेली 340 मायनस T5ची व्हॅल्यू काढायची आपल्याला त्याच्यामुळे ती तशीच तशी लिहिली आणि T4 ती 340 मायनस T5 डॅशची 217.8. आता या व्हॅल्यू सेम कॅल्सिट टाकायचा. कॅल्सिट टाकल्यावर आपल्याला T5ची व्हॅल्यू भेटेल. आता कशा टाकायच्या ते पण सांगतो. डायरेक्ट 0.9 लिहिली इज इक्वल टू अल्फा आणि सॉल्व बटन दाबलं इज इक्वल टू साईन आलं तर हे घेतले डिवाइडचं घेतलं 340 मायनस अल्फा दाबून एक्स दाबलं म्हणजे एक्स आलं तिथं खाली घेतलं 340 मायनस 217.8 शेप सॉल्व आणि इज इक्वल टू दाबलं तर आन्सर भेटला आपल्याला 230.02. 230.02. त्याला ब्रॅकेट केल्विन प्रत्येक वेळेस युनिट लिहायचं. युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. आन्सर झालं. आता नेक्स्ट बघू आपण. तर सिम्पल एअर कूलिंग सिस्टममध्ये 6 टेम्परेचर आहे ते 6च्या 6 टेम्परेचर आपल्याला भेटलेले. आता नेक्स्ट फायनल आन्सरच्या प्रोसेस आहे. तर RE रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे एम म्हणजे मास मल्टिप्लाय बाय CP T6 मायनस T5. ठीक आहे हा फॉर्म्युला आहे. तर यासाठी आपण आता पहिले स्टेप बाय स्टेप जाऊ. RE इज इक्वल टू CP T6 मायनस T5 हा रिजनरेटिंग इफेक्टचा फॉर्म्युला आहे. तर आपण त्याच्यात आता व्हॅल्यू टाकू. CPची व्हॅल्यू आपली 1.004. T6ची व्हॅल्यू आपली 300 मायनस T5ची व्हॅल्यू आपली 230.02 आणि आन्सर येईल आपलं REची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. कॅल्सिट टाकू 1.004 300 मायनस 230.02 70.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं मास फ्लो रेट. मास फ्लो रेटसाठी आपल्याला फॉर्म्युला आहे M म्हणजे मास इज इक्वल टू Q अपॉन RE. तर यासाठी आपल्याला Q काढावं लागेल फक्त. तर Q कसा काढायचा आहे TR मल्टिप्लाय बाय 3.517. तर TR दिलेला आपल्याला 30 टन मल्टिप्लाय बाय 3.517. आन्सर भेटेल आपल्याला 30 मल्टिप्लाय बाय 3.517 105.51 झालं. त्याच्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण ह्याच 105.51 अपॉन RE भेटलेला आपल्याला 70.25 म्हणजे आपल्याला मास फ्लो रेट म्हणजे M भेटेल 105.51 अपॉन 70.25 1.501. हे आपल्याला मास फ्लो रेट भेटलेले आहे. त्याचं युनिट आहे kg/सेकंद. आपल्याला kg/सेकंदच काढायला लावले त्याच्यामुळे आपण हे असं घेतलं kg/सेकंद काढलं आपल्याला 1.501. त्याच्यानंतर काढायचं आपल्याला वर्क कॉम्प्रेसर वर्क काढायचं आपल्याला WCला कॉम्प्रेसर वर्क म्हणतात. त्यासाठी फॉर्म्युला आहे CP मल्टिप्लाय बाय
T3 मायनस T2. तर CPची व्हॅल्यू 1.004. T3ची व्हॅल्यू आपली आपण T3 काढला. T3 आलाय आपला, हा T3 डॅश आहे, तर T3 आलाय 499. T2ची व्हॅल्यू आपली 303. हे फॉर्म्युले एक्सेप्शन हे बदलणार नाही, जसेच तसे हे मॉडिफाय करायची गरज नाही. त्याच्यामुळं जास्त डोकं वापरू नका, डायरेक्ट पाठ करून घ्या आणि एक्झामला जा. सिम्पल आहे. 196.78 हे झालं आपलं वर्क डन. आणि याचं युनिट आहे किलोवॅटमध्ये. हे झालं आपलं आन्सर. याचं युनिट आहे, ठीक आहे, वर्क डन झालं. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायची पॉवर. पॉवरसाठी फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू WC मल्टिप्लाय बाय मास फ्लो रेट. आता आपण 196.78 वर्क डन काढलेलं आहे आपल्याला आणि मास फ्लो रेट आहे 1.501. तर दोघांना मल्टिप्लाय करू. 196.78 मल्टिप्लाय बाय 1.501. आन्सर येईल आपलं 295.36 किलोवॅट. त्याच्यानंतर आहे आपला COP. COP साठी फॉर्म्युला आहे RE रिजनरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन. तर RE दिलेला आपला, आपण किती काढलाय 70.25 अपॉन वर्क डन 196.78 इज इक्वल टू 0.356. थोडेफार डिजिट इकडे तिकडे होऊ शकत्या, जास्त नाही चालणार. COP इज इक्वल टू 0.356. हे झालं आपलं फायनल आन्सर. एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. ही जी शीट आहे, या शीटवर जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही डायरेक्ट पाठ करून टाका. जसेच तसे बिंदास पाठ करा आणि तसेच एक्झामला घेऊन जा म्हणजे पाठ करून जा आणि एक्झाम सोडून द्या. फक्त गिवन डाटा बरोबर लिहा, गिवन डाटाची व्हॅल्यू त्याच्यात टाका, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आणि TS डायग्राम पाठ झाली, संपला विषय. TS डायग्राम तशीच तशी छापली, याच्यात जसेच तसे गिवन डाटामधले आन्सर टाकले, आउट ऑफ झालं क्वालिफिकेशन. आपल्याला 12 तर पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा चॅनलला आणि कमेंट करा का आवडला म्हणून. आणि तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचं पाहिजे अजून मटेरियल म्हणजेच व्हिडिओ किंवा ट्युटोरियल कोणत्या सब्जेक्टचे पाहिजे ते सांगा. माझ्याकडे मटेरियल मी टेलिग्राम चॅनलला अपलोड पण करेल तुमच्यासाठी. थँक्यू.